नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी आणि आपला चॅप्टर नंबर आहे 6.1 बुक्स स्पीक्स. काय करत आहे मुलांनो? बुक्स स्पीक्स हे आपलं चॅप्टर आहे आणि आज ते आपण लर्न करणार आहोत. कुठलं मुलांनो? 6.1 बुक्स स्पीक. बघा मुलांनो, जर जे बुक आहे ते जर बोलायला लागले असते तर ते आपल्याशी काय संवाद त्यांनी साधला असता किंवा ते आपल्याशी काय बोलले असते तेच आपण काय करणार आहोत तर या पाठामध्ये बघणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला इमॅजिन करायचं आहे की आपल्याला जे काही सब्जेक्ट आहे, जे काही आपल्याला बुक्स आहे ते बुक्स किंवा नोटबुक आपल्याशी काय बोलतील. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडा विचार करायचा आहे की खरंच ते बोलले असते तर आपले कोण झाले असते तर मित्र झाले असते. जर तुम्ही त्यांना फाडलं असतं किंवा त्या बुक्सवरती पाय दिला असता तर त्यांना वेदना झाल्या असत्या की नाही, दुःख झालं असतं की नाही, किंवा तुम्ही त्यांची नीट काळजी घेतली असती. जसेच त्यांना व्यवस्थित कवर घालणं, तसेच त्यांना व्यवस्थित जपवून ठेवणं, स्वच्छ जागी ठेवणं, जर तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतली असती बुक आणि नोटबुकची तर ते तुमचे कोण झाले असते तर मित्र झाले असते आणि ते तुमच्याशी काय करू शकले असते, बोलले असते. अशी कल्पना आपल्याला या पाठामध्ये दिसून येत आहे. म्हणजेच बुक जर बोलले असते तर ते आपल्याशी काय बोलले असते हे थोडक्यात आपण काय करणार आहोत तर 6.1 काय मुलांनो, अ बुक स्पीक्स. जर पुस्तकं आपल्याशी काही बोलू शकले असते तर त्यांनी त्यांच्या वेदना, त्यांचं सुख, त्यांचं दुःख आपल्याशी काय केलं असतं तर शेअर केलं असतं. जसंच की त्यांच्यातले जर पेज फाडले असते, पानं फाडले असते तर बघा मुलांनो, त्यांनी आपल्याशी काय संवाद साधला असता. जसे की बघा ना, जर आपल्याला बोटाला आपल्याला मार लागला असेल किंवा पायाला किंवा हाताला जर आपल्याला खरचटलं असेल तर आपण काय करतो मुलांनो, तर आपल्याला ज्या काही वेदना होत आहे त्या आपण कुणाशी शेअर करतो, आपल्या पॅरेंट्ससोबत ते शेअर करत असतो किंवा फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करत असतो किंवा फ्रेंड सर्कलसोबत शेअर करतो. पण पुस्तकांनाही वेदना होतात, त्यांचेही सुद्धा आपण काय करतो तर काळजी घेत नाही, त्यांना नीटनेटकं ठेवत नाही, टायडी ठेवत नाही. तसेच त्यांचे पेज फाडत असतो आणि एरोप्लेन बनवत असतो, तसेच बोटीसुद्धा बनवत असतो. म्हणजे आपण काय करतो तर पेज फाडतो आणि त्याचे वेगवेगळे त्यांना आकार देत असतो. पण त्यांची पेज फाडल्याने किंवा त्यांची अवहेलना केल्याने किंवा त्यांना अस्वच्छ ठेवल्याने काय काय वेदना होतात, काय काय सहन करावं लागतं हे देखील आपण या पाठामध्ये बघणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण आपला जो पाठ आहे कुठला मुलांनो, 6.1 अ बुक स्पीक्स, हे जे पाठ आहे ते आपण स्पष्ट करणार आहोत, लर्न करणार आहोत. बघा तर मुलांनो, आपलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव काय आहे तर अ बुक स्पीक्स. काय आहे मुलांनो? अ बुक स्पीक्स. ह्याचे सुद्धा आपण काय करायचं आहे तर स्पेलिंग बोलून हे आपल्याला लर्न करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. पाहूया मुलांनो. बघा, अ बुक म्हणजे अ बुक जे आहे एक पुस्तक जर आपल्याशी बोललं असतं तर बुक म्हणजेच काय मुलांनो, बुक म्हणजे पुस्तक. बघा मुलांनो, BOOK काय आहे बघा, BOOK. बुक म्हणजेच काय मुलांनो तर पुस्तक. आणि स्पीक्स म्हणजे काय मुलांनो, बघा स्पीक म्हणजे SPEAKS. काय मुलांनो, SPEAKS. स्पीक्स म्हणजे काय मुलांनो तर बोलणे. बघा, जर बुक आपल्याशी बोललं असतं तर ते काय बोललं असतं, जर आपण त्यांना व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं असतं तर ते हॅपी झालं असतं आणि त्याचा आनंदसुद्धा त्याने आपल्याशी शेअर केला असता. आणि जर आपण आपल्या पुस्तकांना जर अनहॅपी ठेवलं किंवा त्यांना आपण व्यवस्थित नाही ठेवलं, स्वच्छ नाही ठेवलं तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या ज्या वेदना आहे, त्यांचं जे दुःख आहे ते आपल्याशी शेअर केलं असतं. ते पुस्तक आपल्याशी बोलले असते. तर काय बोलले असते ते आपण बघूया. बघा मुलांनो, जर पुस्तक आपल्यासोबत बोलले असते, आपल्यासोबत संवाद साधला असता, आपले मित्र झाले असते तर पुस्तकं किंवा वह्या आपल्याशी काय बोलले असते तर when you drop me. बघा, आता हे कोण बोलत आहे तर हे एक पुस्तक बोलत आहे. कोण बोलत आहे मित्रांनो तर पुस्तक बोलत आहे. काय म्हणत आहे बघा मुलांनो, when you drop me. ड्रॉप म्हणजेच काय मुलांनो तर पाडणे.
ड्रॉप म्हणजेच काय मुलांनो, पाडणे. बघा इथे एक पुस्तक आहे जे आपल्याला पडलेलं दिसत आहे. ड्रॉप म्हणजे काय मुलांनो, तर पाडणे. आणि व्हेन म्हणजे काय मुलांनो, तर जेव्हा. काय मुलांनो, व्हेन म्हणजे जेव्हा. वेन यू ड्रॉप मी, जेव्हा तुम्ही मला पाडता. हे पुस्तक बघा मुलांना आपल्याला इथे पडलेलं दिसत आहे. वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर. फ्लोर म्हणजे हे पुस्तक आपल्याला कुठे पडलेलं दिसत आहे, तर फरशीवरती पडलेलं दिसत आहे. लादीवरती आपल्याला हे पडलेलं दिसत आहे. आय गेट स्टेप ऑन माय साईड्स. बघा स्टेप म्हणजेच काय मुलांना, तर आपण काय करत असतो की काही वेळेला त्या पुस्तकांवरती पाय सुद्धा देत असतो. ऑन माय साईड्स आर सोर. जेव्हा पुस्तक जे आहे ते आपलं ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणावरती जर आपलं काही काम असलं तर आपण काय करतो, घाईघाईमध्ये ते करत असताना कधी पुस्तक पडतं किंवा आपण ते मुद्दामहून देखील जर पाडलं असेल तर काय होतं बघा मुलांना, हे पुस्तक जेव्हा या फ्लोअरवरती पडतं तेव्हा ते पुस्तक असं म्हणत असतं की जेव्हा तुम्ही मला खाली पाडता, लादीवर पाडता, तेव्हा मला खूप वेदना होतात. तसेच ह्या ज्या माझ्या साईड्स आहे बघा, तुम्हाला ह्या बुक्सच्या ज्या साईड्स इथे दिसत आहे त्या साईड्सना काय होतं मुलांना, खूप वेदना होत असतात. टोर म्हणजेच काय मुलांना, सोर म्हणजेच काय मुलांना, SORE. तर सोर म्हणजेच वेदना. ह्या जसं आपण एखाद्या उंच ठिकाणावरून किंवा चेअरवरून जरी आपण खाली पडलो, खुर्चीवरनं किंवा टेबलावरनं सुद्धा आपण खाली पडलो तर आपल्याला काय होतात मुलांनो, इजा होतात किंवा वेदना होतात. तसंच हे पुस्तकसुद्धा टेबलावरून किंवा जे काही आपण त्या पुस्तक ठेवण्यासाठी कपाट बनवलेलं असेल तर त्याच्यातनं सुद्धा जर पुस्तक खाली पडलं किंवा आपण त्यांना पाडलं तर काय होतं मुलांनो, ह्या पुस्तकाला वेदना होतात. त्यांना असह्य वेदना होतात आणि त्यांच्या ज्या कडा आहेत त्या कण्हरतात. जसं बघा आपण खाली पडल्यानंतर काय होतं मुलांना, आपल्याला हाताला पायाला लागल्यानंतर आपण म्हणतो ना की मुका मार लागलेला आहे, म्हणजेच तो हात किंवा पाय आपला काय होतं मुलांना, दुखू लागतो काही वेळासाठी. तसंच हे पुस्तक खाली पडल्यानंतर ते काय म्हणत आहे की मला सुद्धा दुःख होत आहे, खूप वेदना होत आहे. आणि माझ्या ज्या चार बाजू आहे, जसे आपण पडल्यानंतर हाताला किंवा पायाला जर जास्त लागलं असेल तर काय होतं मुलांनो, तर ते दुखू लागतं. तसंच ह्या ज्या पुस्तकाच्या कडा आहेत त्या सुद्धा काय होतात मुलांनो, तर त्यांना सुद्धा दुखत आहे, वेदना होत आहे. हे कोण सांगत आहे, तर हे एक पुस्तक सांगत आहे की फक्त तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला वेदना होत नाही, तर मी सुद्धा जर खाली पडलो तर मला सुद्धा काय होतात, वेदना होतात. असं कोण सांगत आहे, तर आपलं प्रिय पुस्तक सांगत आहे. बघा मुलांनो पुढे बघा, पुन्हा आपण ह्या ज्या लाईन्स आहेत त्या रीड करूया. बघा मुलांनो, वेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोर, when you drop me on the floor, I get step on my sides are sore. जेव्हा मी खाली पडतो तेव्हा मला काय होतं मुलांनो, तर वेदना होतात. आणि माझे जे काही साईड्स आहे, ह्या ज्या आपल्याला इथे साईड्स दिसत आहेत त्यांना काय होतं मुलांनो, वेदना होतात, दुःख होतात. पुढे बघूया. पुढे बघा काय सांगितलेलं आहे मुलांनो. बघा, टर्न आउट पेजेस. काय सांगितलेलं आहे, टर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, टर्न आउट पेजेस ग्रोन मेक मी ग्रोन, आय फील डिझी इफ आय एम थ्रोन. बघा इथे आपल्याला असं सांगितलेलं गेलेलं आहे की टर्न म्हणजेच काय, की आपण जेव्हा पुस्तकं वगैरे घेतो ना तेव्हा आपण आपली नोटबुक असो किंवा पुस्तक असो त्याचे जे पेजेस आहे ते काय करत असतं मुलांनो, तर ते दुमडत असतं. काय करत असतं मुलांनो, तर ते दुमडत असतं. तर बघा मुलांनो, जेव्हा आपलं बुक असो किंवा नोटबुक असो ते आपण यूज करण्यासाठी घेतलं तर किती इझिली आपण काय करतो, तर त्याचे पानं फाडत असतो. आपल्याला असं वाटतं की निर्जीव तर पुस्तक आहे आणि त्याचे पानं फाडल्यानंतर त्याला थोडी ना वेदना होणार आहेत, तर ते आपण काय करत असतो, आपल्या खेळण्यासाठी किंवा काही गोष्टी बनवण्यासाठी आपण काय करत असतो, त्याचे बिनधास्त पाने फाडत असतो. मग ती बुक असो किंवा नोटबुक असो. पण ह्या बुकला काय होतं मुलांनो,
वेदना होतात. जेव्हा आपण ह्या पुस्तकाचे जे पेज आहे ते फोल्ड केल्यानंतर सुद्धा काय होतं मुलांनो, ह्या पुस्तकाला वेदना होतात, दुःख होतात. बघा, तुम्ही हा विचार करा, समजा तुमचा हात आहे आणि तो हात जर बांधून ठेवला गेला असेल तर तुम्हाला कसं वाटेल मुलांनो? वेदना होईल की नाही? तसंच तुम्ही काय करायचं आहे, तर कुठलंही बुक असो, नोटबुक असो, त्याचे जे पेजेस आहेत, त्याचे जे पानं आहेत, ते तुम्हाला दुमडायचे नाही आहेत, त्याची घडी घालून ठेवायची नाही आहे. आणि तेव्हाच ते जे बुक आहे ते कसं असणार आहे मुलांनो? व्यवस्थित असणार आहे. बघा, जेव्हा त्या नोटबुकचं किंवा बुकचं तुम्ही पेज फोल्ड करता, घडी घालता, तेव्हा त्याला मध्ये काय होतं मुलांनो? एक लाईन पडते आणि मग कालांतराने ते अर्ध पेज काय होतं, तर फाटतं. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं आहे, अजिबात नोटबुकला किंवा बुकला फोल्ड करायचं नाही आहे. त्याचे जे काही पेज आहेत त्या पेजला किंवा पानांना फोल्ड करायचं नाही आहे, घडी घालायची नाही आहे. जर घातली गेली तर बघा, हे जे पुस्तक आहे ते काय म्हणत आहे की जर तुम्ही पानाला फोल्ड केलं किंवा घडी घातली तर मला काय होत आहे, तर मला वेदना होत आहे, दुःख होत आहे, म्हणून तुम्ही असं करू नका. नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे? एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कवर्स गिव्स मी पेन. बघा मुलांनो, की ह्या ज्या पुस्तकाचं तुम्हाला इथे प्रत्येक पान दिसत आहे, त्या पानावरती जर काही डाग पडलेले असेल किंवा काही मार्क असेल, मार्क म्हणजेच काय, की जसं आपल्याला काय होतं, पडल्यानंतर जखम होते आणि जखम ती सुकून पडून गेल्यानंतर तिथे काय येतात मुलांना, तर तिथे एक साईन येते, मार्क येते, निशाण आपल्याला तिथे दिसते. तर ती निशाण, एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन, एक कुठलाही डाग असो किंवा काहीही काय असो मुलांनो, तर कुठलाही निशाण असो, ह्या पुस्तकावरती जर असेल तर ते पुस्तक चांगलं दिसेल का मुलांनो? नाही. आपण काही वेफर्स वगैरे खात असू किंवा काही ऑइली पदार्थ खात असू किंवा आणखी जेवत वगैरे असू, तर तेव्हा जर आपण तेच हात जर पुस्तकांचे पेज पलटवण्यामध्ये तेच हात जर आपण काय केलं, यूज केले, हात आपला माखलेला आहे, भरलेला आहे, तरीसुद्धा आपण काय केलं आहे की त्या पुस्तकाच्या पेजांना हात लावलेला आहे, मग इथे काय होतं मुलांनो, तर त्या पेजला डाग पडतात, मार्क्स पडतात आणि मग हे पुस्तक कसं दिसतं मुलांनो? अस्वच्छ दिसतं, ते व्यवस्थित दिसत नाही. आणि मग आपण आपल्या पेरेंट्सला काय सांगतो मुलांनो, की माझं पुस्तक जे आहे ते जुनं झालेलं आहे, अनटायडी झालेलं आहे, स्वच्छ नाही आहे. आणि मग आपण काय करत असतो, की ते पुस्तक रद्दीमध्ये टाकून देत असतो. त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, तर त्यापेक्षा आपण आपल्या पुस्तकाची किंवा नोटबुकची, बुकची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात आधी आपण काय करायला पाहिजे, तर त्या पुस्तकाला किंवा नोटबुकला आपण काय करायला पाहिजे, कवर व्यवस्थित घालायला पाहिजे. आणि जेव्हा आपण स्टडी करायला बसू तेव्हा आपले हात देखील कसे असायला हवे, तर स्वच्छ असायला हवे. त्यानंतरच काय करायचं आहे मुलांनो, तर बुकचे जे पेज आहे ते पलटायचं आहे, रीडिंग करायचं आहे किंवा रायटिंग करायचं असेल तरीसुद्धा तुमचे हात कसे असायला हवे, तर स्वच्छ असायलाच हवे. पुढे बघा मुलांनो, तर पुढे पाहूया मुलांनो, काय आहे की प्लीज डोंट बेंड मी, इफ यू डू आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. बघा, आता शेवटी पुस्तकसुद्धा वैतागलेलं आहे. आपण ज्या काही पुस्तकासोबत मस्ती करत आहोत किंवा पुस्तकांची व्यवस्थित काळजी घेत नाही आहोत, तर पुस्तकसुद्धा चिडून काय म्हणत आहे, पहा मुलांनो, जर तुम्ही माझी व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा तुम्ही मला बेंड केलं, फोल्ड केलं, तर मी काय करणार आहे, तुमच्याशी बोलणार नाही आहे. बघूया मुलांनो, बघा प्लीज, बघा जे बुक आहे ते आपल्याला रिक्वेस्ट करत आहे, ते आपल्याला कृपया म्हणत आहे की कृपया तुम्ही काय करा, मला फोल्ड करू नका, ब्लेंड करू नका, प्लीज. बघा, PLEASE, प्लीज म्हणजे कृपया, तुम्ही काय करा, मला बेंड करू नका. इफ यू डू आय डोंट वॉन्ट टू टॉक यू. टॉक म्हणजेच काय मुलांनो, TALK, टॉक म्हणजे
बोलणे, जर तुम्ही मला काय केलं, अनटायडी ठेवलं किंवा तुम्ही मला स्वच्छ ठेवलं नाही किंवा ब्लेंड केलं किंवा तुम्ही माझे जे पेजेस आहे ते जर फोल्ड केले, तर पुस्तक शेवटी वैतागून असं म्हणत आहे मुलांनो की मी काय करेन, तुमच्याशी बोलणार नाही आहे. हे कोण म्हणत आहे मुलांनो? तर आपलं बुक, आपलं प्रिय पुस्तक आपल्याला म्हणत आहे. बघा त्याला किती वेदना होत आहे. म्हणजेच आपण काय करायला पाहिजे की व्यवस्थित आणि नीटनेटकी आपण आपल्या बुक्सची, आपल्या नोटबुक्सची काळजी घ्यायलाच पाहिजे. बघा नेक्स्ट बघा मुलांना, बट. बघा बट, पण, BUT, बट म्हणजेच काय मुलांनो? तर पण. We will both be friends together if you protect me from the weather. काय सांगितलेलं आहे बघा मुलांनो, इथे आपल्या प्रिय पुस्तकांनी काय सांगितलेलं आहे? आपण कधी एकत्र येऊ, जेव्हा तुम्ही माझी नीट व्यवस्थित काळजी घेणार आणि मग तेव्हाच आपण काय होणार आहे, तेव्हाच आपण एकत्रित येणार आहोत. बघा, बट वी विल बोथ बी फ्रेंड्स टुगेदर इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर. प्रोटेक्ट म्हणजेच काय मुलांनो? प्रोटेक्ट म्हणजेच काय? तर सुरक्षित, किंवा ह्या पुस्तकाला आपण व्यवस्थित काय केलं पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे, त्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे. तरच काय होईल मुलांनो, हे दोघं मित्र म्हणजे स्टुडंट आणि बुक्स, हे दोघं मित्र काय होणार आहे, एकत्रित येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जर आपली फ्रेंडशिप जर पुस्तकांशी झाली, बुक्सशी झाली, तर काय होईल मुलांनो, तर आपलं जे काही एम आहे, जे काही उद्देश आहे, तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय होणार आहे, परिपूर्ण हेल्प होणार आहे, मदत होणार आहे. आणि ते कोण करणार आहे, तर ते आपले हे प्रिय बुक्स करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयाचे जे काही आपल्याला सब्जेक्ट आहे, त्या सगळ्या सब्जेक्टचे पुस्तकांची आपल्याला काय घ्यायला पाहिजे, तर व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. फक्त पुस्तकच नाही, तर आपल्याकडे जे काही शैक्षणिक साहित्य आहे, जसे की आपले कंपास बॉक्स असो, नोट्स बुक्स असो, पेन्सिल असो, शॉर्पनर असो, रबर असो, पेन असो, कुठल्याही जे काही आपलं शैक्षणिक साधन आहे, त्या सगळ्यांचे आपण काय घ्यायला पाहिजे, व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. आपली जी काही बॅग आहे, स्कूल बॅग आहे, तिचे सुद्धा आपण काय करायला पाहिजे, तर व्यवस्थित काळजी ही घ्यायलाच पाहिजे. बघा मुलांना, जर आपली स्कूल बॅग क्लीन नसेल तर कसं होणार बरं? सगळे जे काही आपले फ्रेंड्स आहेत ते आपल्याला चिडवतील. त्यामुळेच आपली जी बॅग आहे सर्वात आधी ती क्लीन असायला हवी. आणि नंतर आपली वॉटर बॅग असो, टिफिन असो, हे सगळं कसं असायला हवं मुलांना, तर क्लीन असायला हवं, स्वच्छ असायला हवं. त्यानंतर आपले जे काही बुक्स आहेत, आपले ज्या काही नोट्स बुक आहेत, ते देखील विदाऊट डाग, त्याच्यावरती कसलाही डाग नसायला हवा किंवा पेजेस फोल्ड करायला केले नाही पाहिजे. तसेच त्यांचे जे वरचे कवर आहेत ते सुद्धा फाडलेले नको. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर आपलं जे पुस्तक आहे ते अगदी नीटनेटकं स्वच्छ असं ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपले हात क्लीन असेल तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे, तर हे पेजेस उलटून आपली जी काही स्टडी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग याने काय होणार मुलांना, तर आपलं जे बुक आहे ते अगदी व्यवस्थित राहणार आहे, प्रोटेक्टिव्ह राहणार आहे, सुरक्षित राहणार आहे. बघा मुलांना, इझी आहे की आपण जेव्हा जेवण करतो, तर जेवणाच्या आधी आपण काय करत असतो सांगा पाहू? तर जेवणाच्या आधी आपण हात क्लीन करतो, हँडवॉश करतो की नाही? हँडवॉश केल्यानंतर मग काय होतं मुलांनो, तर हँडवॉश केल्यानंतरच आपण जेवण करतो. तसंच आहे की आपण आधी हँडवॉश करायचे. आपले हात डर्टी नसायलाच पाहिजे. जर ते डर्टी असेल तर बुक्सला हात लावायचेच नाही. आणि त्याला आपल्या हातांना हँडवॉश करून, अगदी स्वच्छ करून मग आपल्याला स्टडी करायला बसायचं आहे, स्टडी करायची आहे. मग आपले जर बुक्सच कसे असतील, जर आपले बुक्स हॅपी असेल तर आपण हॅपी असू. आपली पूर्ण स्कूल बॅग हॅपी असेल का,
कारण तुम्ही काय करत आहात तर स्कूल बॅगपासून पुस्तकांपासून सगळ्यांची तुम्ही काय करत आहात तर व्यवस्थित काळजी घेत आहात. म्हणून स्कूल बॅग, बुक्स, नोटबुक्स सगळे जे काही शैक्षणिक साधन आहेत ते जर स्वच्छ, क्लीन, नीटनेटके असे तुम्ही त्यांना ठेवलेलं असेल, मांडणी त्याची व्यवस्थित केलेली असेल तर आपली स्कूल बॅग हॅपी, आपले बुक्स हॅपी आणि आपण देखील कसे असणार आहोत मुलांना तर आपण देखील हॅपी असणार आहोत. म्हणून यापुढे तुम्ही काय करायचं आहे तर तुमचे जे काही बुक्स आहे, नोट्सबुक आहे त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तीही अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुमचे बुक्स तुम्हाला साथ देतील. कशासाठी तर तुमचं ध्येय गाठण्यासाठी. म्हणून पुस्तकांना आपल्याला आपलं काय बनवायचं आहे तर फ्रेंड्स बनवायचं आहे. आणि आपले फ्रेंड काय करत असतात मुलांना तर आपले फ्रेंड आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. आणि सर्वात बेस्ट फ्रेंड आपला कोण आहे तर सर्वात बेस्ट फ्रेंड आपला आहे आपलं पुस्तक. तर मुलांना तुम्ही सगळ्यांनी आत्तापासून काय करायचे आहे आपल्या पुस्तकाशी, आपल्या बुक्सशी मैत्री करायची आहे. करणार ना? बरोबर. सगळ्यांनी काय करायचं आहे आपल्या पुस्तकांशी फ्रेंडशिप करायची आहे आणि ती अगदी शेवटपर्यंत टिकवायची देखील आहे. ओके, पुढे बघूया. बघा मुलांना, पुढे बघूया. अँड कीप मी क्लीन. काय सांगितलेलं पहा मुलांना, बुक्स काय आपल्याला म्हणत आहे बघा. बुक म्हणत आहे अँड कीप मी क्लीन सो दॅट आय लुक अ टायडी, नीट अँड हॅपी बुक. बघा, जेव्हा आपण पुस्तकाला अगदी स्वच्छ ठेवू, टायडी ठेवू, तेव्हा बुक्स बघा किती छान इथे व्यवस्थित इथे दिसत आहे. म्हणून बघा मुलांनो, कीप म्हणजेच काय, KEEP. तर कीप म्हणजे ठेवणे आणि क्लीन म्हणजे काय मुलांनो सांगा पाहू. क्लीन म्हणजे काय बघा, CLEAN. क्लीन म्हणजेच स्वच्छ. काय मुलांनो, क्लीन म्हणजेच स्वच्छ. सो दॅट आय लुक. लुक म्हणजेच काय मुलांनो, LOOK. लुक म्हणजेच दिसणे किंवा पाहणे. दिसणे किंवा पाहणे. बघा मुलांनो, हे जे आपण जर आपल्या पुस्तकाला कसं ठेवलं, क्लीन ठेवलं, स्वच्छ ठेवलं तर आपलं पुस्तक बघा कसं दिसणार आहे तर ते अगदी व्यवस्थित प्रोटेक्टिव्ह असं दिसणार आहे आणि सुंदर असं आपलं पुस्तक दिसणार आहे. बघा, अ टायडी, स्वच्छ असं ते आपलं पुस्तक दिसणार आहे. नीट अँड हॅपी बुक. बघा, जेव्हा आपण सकाळी उठतो, फ्रेश होतो आणि सुंदर असे छान असे कपडे घालतो, त्यानंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं मुलांनो. आपण काय करतो, आपले जे काही दैनंदिन कामं आहेत ते पूर्ण करून घेतो, अगदी छान असं व्यवस्थित रेडी होतो, तेव्हा आपल्याला कसं वाटतं, अगदी फ्रेश वाटतं आणि उत्साहपूर्ण वाटतं. का मुलांनो, कारण आपण कशा असतो, स्वच्छ असतो आणि सुंदर असे कपडे आपण परिधान केलेले असतात, घातलेले असतात आणि त्यामुळे आपण कसं दिसतो मुलांनो तर फिट अँड फाईन दिसतो. खूप सुंदर अशी फिलिंग आपल्याला येत असते. तसेच निर्जीव गोष्टींचंही आहे, त्यांनासुद्धा जर आपण व्यवस्थित ठेवलं तर ते सुद्धा कसे दिसतील मुलांनो तर हॅपी दिसतील आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी हेल्प करतील. तर प्रत्येकाने आजपासूनच काय करायचं आहे तर निश्चय करायचा आहे. कसला निश्चय करायचा आहे मुलांनो? अगदी बरोबर. कशासाठी तर आपल्याला आपले बुक, आपले मित्र हे शेवटपर्यंत आपली साथ सोडणार नाही, यासाठी आपल्याला आपल्या पुस्तकांचे काय घ्यायला पाहिजे तर काळजी घ्यायला पाहिजे. तर घेणार ना आजपासून काळजी? प्रत्येकाने काय करायला पाहिजे, काळजी ही घ्यायलाच पाहिजे. तरच आपले बुक्स कसे होईल, हॅपी होईल आणि आपल्याला खूप इंटरेस्ट वाटेल कशामध्ये, स्टडी करण्यामध्ये.